सोनिया गांधी आणि काँग्रेस हायकमांडला आपण काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं असं वाटत होतं। मात्र माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि माझी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकली नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा गौप्यस्फोट केला। अशोक गेहलोत यांचं नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर हा निशाणा साधण्यात आला। गांधी जी अध्यक्ष रहे हो, पंडित नेहरू रहे हो, मोतीलाल नेहरू रहे हो, कौन नहीं रहा, सदा बड़े रहे हो। उस कांग्रेस पार्टी ने मुझे बना दी सोनिया गांधी और कांग्रेस, तो मैं मना करूंगा? मैं मना करूंगा? वो तो इसलिए ही बना दी, वो भी कॉन्स्पिरेसी थी मेरे ख्याल से। मुझे लगता है वो एक बड़ी कॉन्स्पिरेसी हुई। हिंदुस्तान में लोग समझते हैं कि भाई अशोक गहलोत को मुख्यमंत्री रहना था इसलिए रिवोल्ट करवा दिया। अब मैं उनको कैसे समझूं? नाशिक परिषद निवडणुकीसंदर्भात आज निर्णायक फैसला होणार आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार असलेले गोकुळ गीते यांच्या उमेदवारीबाबत आज फैसला होईल। काल रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। आज पुन्हा एकदा महाजन आणि सामंत यांच्यामध्ये सकाळी 11 वाजता बैठक आहे। या बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। युतीमधनं शिवसेनेला ही जागा सुटल्यानंतर 2 फॉर्म शिल्लक राहिलेले आहेत, प्रसाद बापू हिरे आणि गोकुळजी गीते। या संदर्भामध्ये प्रसाद बापू हिरेंची देखील गिरीश भाऊंची चर्चा झाली। गणेशजी गीतेंशी देखील ज्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे त्यांच्याशी देखील चर्चा झाली, कारण गोकुळ गीते हे त्यांचे बंधू आहेत। आणि याच्यामध्ये असं ठरलं की जे काही आम्हाला सांगायचं दोन्ही उमेदवारांना आम्ही सांगितलेलं आहे। रात्रीची वेळ मागितलेली आहे, सकाळी पुन्हा एकदा गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलतील, मी देखील त्यांच्याशी बोलणार आहे आणि बोलणं सकारात्मक होतं एवढंच मी सांगतो। हयात असताना ज्या व्यक्तीवर अजित पवारांनी जीवापाड प्रेम केलं तोच व्यक्ती अजित पवारांच्या निधनानंतर दादांबद्दल जे बोलला त्यावरून प्रचंड संतापाची लाट आहे। किशोर मासाळ असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा व्यक्ती बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाचा नगरसेवक देखील आहे। तोच व्यक्ती अजित पवार मेला त्याचा मला काहीही फरक पडत नाही असं विधान एका क्लिपमध्ये करतोय। विशेष म्हणजे याच किशोर मासाळचा अजित पवार अनेक सभांमध्ये उल्लेख करायचे। अनेक जाहीर सभांमध्ये अजित पवार ह्याच किशोर मासाळचं कौतुक करत होते। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीतील हा एक व्यक्ती होता। मात्र एखादा व्यक्ती गेल्यानंतर राजकारणात लोक किती कृतज्ञ होतात याचं हे प्रमुख उदाहरण आहे। तारीख 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या परवा सुट्टी आहे। त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा। ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं। किशोर मासाळाला गेले तर किशोरचं पण ऐकत काही जण आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं। पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार। नाही पडणार। 16 तारखेला जायचं आहे माहिती लक्षात? नाही यायचं काय माझा संबंध? का बरं नाही यायचं? नाही यायचं। कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले 3 3 मध्ये तेवढी चढली का? मला पाठवत जा ना रोज 3 बिअरचे पैसे। बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकाच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई। ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा। पुढं संपलं मग काय, कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय। अजितदादांवर केलेल्या वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळ यांचा माफीनामा। तर माझ्या वक्तव्याचा पश्चाताप म्हणून 1 दिवसीय अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार असल्याचं किशोर मासाळनं म्हटलंय। 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश